नमस्कार, स्वागत आहे तुमचं पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये। आज आपण डब्यासाठी झटपट होणारी टोमॅटोची भाजी पाहूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत। चटणी करताना नेहमी असे पूर्णपणे पिकलेले आणि लालसर टोमॅटो घ्यायचे, जेणेकरून आपली चटणी खूप छान होते। हे सर्व टोमॅटो आपण अगदी बारीक कापून घेऊया। इथे मी टोमॅटो छान बारीक कापून घेतलेले आहेत। आता आपण भाजी करायला घेऊ। इथे मी गॅसवरती 1.5 चमचा तेल तापत ठेवलेला आहे। तेल छान तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरे देखील घालायचं, 1 चिमूटभर हिंग, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं। इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घातलेल्या आहेत। याला हलकसं परतवून घेऊ। इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे। जर तुम्हाला कांदा जास्त आवडत असेल तर तुम्ही कांद्याचं प्रमाण वाढवू शकता। आता मंद आचेवर कांदा हलकसं परतवून घेऊ। कांदा परतत आला की यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालायची। लसण थोडं जास्तच घ्यायचं, चटणीमध्ये लसणाची चव खूप छान लागते। इथे आलं आणि लसण छान परतून झालेलं आहे। आता यामध्ये आपण काही मसाले घालू। सर्वप्रथम 1 चमचाभर लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद देखील घालूया। थोडंसं पाणी घालायचं म्हणजे मसाले करपणार नाहीत, त्याचबरोबर छान भाजले देखील जातील। इथे आपले हे मसाले छान भाजले गेलेले आहेत। आता आपण कापलेले टोमॅटो यात घालूया। त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ घालून सर्व साहित्य छान मिक्स करून घेऊया। आता झाकून 5 ते 7 मिनिटे आपण ही भाजी छान शिजवून घेऊ। भाजी शिजत आली की यामध्ये 1 चमचाभर गूळ घालायचं। टोमॅटो किती पट आंबट आहेत यानुसार तुम्ही गूळ घालू शकता, आणि जर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालेल। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालूया। हे भाजलेल्या शेंगदाण्याचं जाडसर कूट आहे। छान मिक्स करून घेऊ आणि आणखी 2 मिनिटे ही भाजी झाकण लावून छान शिजवून घेऊ। इथे आपली टोमॅटोची भाजी बनून तयार आहे। शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। अगदी झटपट होते, त्याचबरोबर चवीला देखील भन्नाट लागते। नेहमीप्रमाणे आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी पदार्थ रेसिपीज मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत।